नमस्कार, महाराष्ट्राचा पुढारी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतोय संपूर्ण भारतात ड्रायव्हर बांधवांचा संप सुरू आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे यांना मुंबईला जाण्यासाठी गेवराईमधून मराठा सेवक महेश भाऊंनी ट्रक सजवला आहे। यावर जरांगे पाटील यांनी समाजाची तयारी पाहून शब्द फुटत नाहीत असे म्हटले। महेश भाऊचा ट्रक ह्या गेवराईतून आलेले ते आणि ह्या गावागावात मराठा समाजाची तयारी करतोय की हे अचानक हे अपेक्षित सुद्धा नव्हतं। अचानक ट्रक आला, इतकी गावागावात मराठ्यांनी तयारी सुरू केली की ट्रक, ट्रॅक्टर, रिक्षे, फोर व्हीलर, टेम्पो काही पण घेतले। पण मराठी आरक्षणाची लढाई जिंकायला लागली आणि महेश भाऊचं पहिल्यापासूनच सामाजिक काम प्रचंड मोठे आणि ते कामही करतात। त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या घराला वारसाचे सामाजिक काम करण्याचं आणि एवढं उदार मन शक्यतो नाही कोणाचं। पण आज त्यांनी ही गोष्ट समाजासाठी उभा केली, ट्रक उभा केली। आज बघा तुम्ही, समाज आम्हाला एक वाटलं होतं, समाज आमच्यापेक्षा 10 पट पुढचा निघाला। समाज मुंबईला जाताना तर आम्हाला तर असं वाटायले की रस्त्यावरती उभं राहायला जागा राहायची कधी, इतक्या ताकदीनं मराठा तयारी करायला लागली। आणखी तर 20 दिवस जायचे आणि ते हा भाऊ इतके येतात की ते फोनाचं चॅलेंजच नाही। इतके फोन आहेत, भयानक फोन आहेत की आम्ही हे घ्यायलोत, आम्ही ते घ्यायलोत। काही त्यांचे फोन उचलणं होत नाही आहे। पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मराठा घरी राहत नाही हे सिद्ध झालेलं मराठा, कारण ही शेवटची लढाई आहे आता मुंबईतली। त्यामुळे हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं असेल तर मराठ्याला घरी राहून चालणार नाही। पोरं जर मोठे करायचे असले, लेकरं बाळा आपली, तर मराठ्यांनी घरी थांबून उपयोग नाही। मागच्याने मागची बाजू सांभाळायची इथली, आम्ही तिकडची मुंबईची खिंड मराठी लढवतो। आज बघा महेश भाऊना बोलायला सुद्धा शब्द नाहीत, किती उदार मन असावं माणसाचं की मुंबईची तयारी आजपासूनच सुरू केली, गाड्या रेडी केल्यात। असे तर शेकडोनं लाखानं वाहन आहेत। मागे सांगितलं होतं तुम्हाला की 10 लाख वाहनं येण्याचा अंदाज आहे। एवढी शक्यता की भयानक मराठा समाज तयार लागला। हे आज प्रत्यक्ष गाडी बघितल्यामुळे मला शब्दही फुटवणार काय बोलावं होते, कारण समाज याच्यासाठी शब्द फुटवणार की समाज आपण एक ठरवलं होतं, समाज आपल्यापेक्षा 10 पट 4 पावलं पुढचा निघाला, मनानेच तयार झाला। ते ट्रक आमच्या डोक्यात पण नव्हतं। रिक्षे होते, ट्रॅक्टर होते, त्याच्या ट्राल्या होत्या, टेम्पो होते, पिकअप होते, अशा काही गोष्टी होत्या। पण इथपर्यंत मराठा ताकदीने या जातीला न्याय मिळावा, ही जात एकदा मोठी व्हावी, या जातीचे लीग्र आणण्याच्या दबू नये, मराठीचे पोरं मोठे व्हावे, हा उद्देश घराघरातल्या यांच्यासह सगळ्यांनी धरला आहे। त्यामुळं रस्ते पूर्ण ब्लॉक होणार, रेकॉर्ड ब्रेक होणार, हे आज तुमच्या घरात। कारण मी ते काय मराठाला समाजाला मायबाप मानलंय आणि मी त्यांचा लेकरच आहे। तेव्हा ना सगळे मी पंचायत बसत असतो, मला वर जागा दे, मला ते ट्रक बघितल्यापासून मला वाटतं आपलं वर बिस्तारा वर ठेवा, आपला पाटांगला हवा लागायचं ताण नाही, कशाचा ताण नाही, आपला बिछाना वर चलो, सगळ्याला दिसतोय, परत कुणी दिसलं नाही म्हणायचं काम नको। ते वर रोज हात केले आपले ट्रकच्या वरच्या कापावर घ्यायचं, कुठलं त्याला काय म्हणतो कॅरियर मध्ये, काय टेन्शनच नाही, मग लय सोय लागायचा अंदाज दिसतोय मला। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येत आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिग्रहामध्ये बैठक सुरू झालेली आहे। बैठकीला अजित पवार, फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील सह सर्व विभागाची सचिव आणि आयुक्तही उपस्थित आहेत। जरांगे पाटीलही VC द्वारे या बैठकीला उपस्थित आहेत। मराठा समाजाला 7 महिन्यापासून सरकारने झुलवत ठेवले, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे। सरकारने मराठा आरक्षण गांभीर्याने घ्यावं, नाहीतर त्यांना जड जाईल। 20 जानेवारी आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार, असे जरांगे पाटील म्हणाले। मराठ्यांना द्यायचंच नाही, नुसतं झुलवत ठेवायचं। 7 महिने झाला आम्ही वेळ देतो, आम्हाला बी काय मर्यादा आहेत, समाजाला काय मर्यादा आहेत। आमचे जर पुरावे ओबीसी आरक्षणातले सापडे तरी देत नसतात म्हणजे याचा अर्थ 100% प्युअर अन्याय मराठ्यावर, तिच्यात बदलच नाही। 20ला मुंबईला जाणार मराठी, घरी नाही राहत आता मराठी, सगळे तयारी केली आहे आम्ही मराठ्यांनी। आम्ही धडक मारणार, आरक्षण घेणार म्हणजे घेणार, शांततेत जाणार। जो शांततेत करणार नाही तो आमचा आंदोलकच नाही। आम्ही नुसत्या मराठ्यांनी शांततेत मुंबईत मांड्या घातल्या तरी मराठ्यांना आरक्षण मिळतं, नुसत्या मांड्या घालून बसले तरी। नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी।